कालच्या दिवसाच्या क्लिप शेअर करण्याआधी मी तुमच्याशी आज सकाळचा व्हिडिओ शेअर करते आहे. तर इकडे आहे तक्षी नवीन बॅग आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवलेले गिफ्ट कॅडबरी जेम्स अँड अंशुलसाठी किंडर जॉय. आणि हे कशासाठी तर त्याचा दात पडला आहे आणि मुलांनी कार्टूनमध्ये काहीतरी पाहिलं होतं की उशीखाली दात ठेवला की मग परी येते आणि चॉकलेट कॅडबरी वगैरे असं देऊन जाते. तर मुलांचं बालपण जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ते एन्जॉय करून देण्यासाठी काही गोष्टी आपल्याला पण तशा करायला लागतात. त्यात त्यांचं आनंद बघून आपण पण खुश होऊन जातो. आणि म्हणून आता ह्या बाळाचे जसे जसे दात पडत आहेत तसं त्याला हे गिफ्ट भेटत जातं आहे. आणि गिफ्ट म्हणजे दुसरं काही नाही, त्याचं असतं रिमोटची गाडी पाहिजे हे ते. म्हटलं परी तसल्या गोष्टी काही वाटत नाही, ती फक्त चॉकलेट कॅडबरी वगैरे देते. त्यातला तुला कुठला प्रकार पाहिजे सांग तर परी ते देईल. आणि मग ह्याला एकट्याला देऊन जमत नाही कारण अंशुल त्याला मारणार, म्हणून मग परीला दोघांना पण द्यावं लागतं आहे. तर त्यांना हे अजून तरी माहिती नाही आहे की हे कोण ठेवून जातं आहे. त्याला माहिती आहे उशीखाली ठेवलेला दात गायब होतो आहे आणि त्याच्याखाली आपल्याला कॅडबरी येतं. तर ही तर आम्ही विसरलो होतो रात्री आणायला आणि म्हणून मग तो उशीखाली बघितलं आणि सकाळी त्याला भेटलं नाही. तर मग त्याला मी गपचूप परत बॅगमध्ये आणून ठेवलं सकाळी आणि ते त्याला भेटल्यानंतर खूप खुश झालेला तो. तर हाच सगळा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरती बघण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आपण पण ह्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही ते करतो. तुम्हाला बालिश वाटेल पण मुलांचे हट्ट पूर्ण करण्यात काही बालिशपणा नाही आहे आणि त्यांचा असं काही मोठा हट्ट पण नाही आहे. एखादा दात पडेल तेव्हा त्याला ही कॅडबरी द्यायची आणि त्याला ती खुशी अशी झाली पाहिजे. तर म्हणून हा सगळा प्रयत्न. तर म्हटलं पहिले तर तुमच्याशी आज सकाळचा हा व्हिडिओ शेअर करते आणि नंतर मग कालच्या दिवसात जे काही झालं आहे ते तुमच्याशी शेअर करेलच मी पुढे. दात पडलं म्हणजे आता कितीच राहिलेत दात अजून? तेवढे खूपच. मग तर लय गिफ्ट भेटतं त्यावर. परीचं तर काही हालच येत नसते गिफ्ट वाटायचे म्हणलं. मग ती मोठे देत नाही परी गिफ्ट, छोटे देते. आता तुझे पडून झाले की छोटूचे पडतील. परी म्हणेन तुमच्याच घरी किती दिवस गिफ्ट द्यायचे? हा हो छोटू, का तुला नको परीकडनं गिफ्ट? पाहिजे होय, ठीक आहे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आणि सकाळी तुम्हाला मी आज हा पसारा दाखवते आहे कारण बघू शकताय तुम्ही ह्या सगळ्या राहाडा असा घरात होत होता आणि म्हणूनच मला मुलं नसल्यावर करमत नव्हतं. ह्यांनी घराचा कायापालट करून टाकलाय सगळा. किती पसारा करून ठेवलाय घरात. आणि पुढे बघा ह्याचं म्हणणं काय 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 म्हणून तुम्ही एवढा राडा केलाय ना आता? हा आता मला करमतंय, ठीक आहे. आता मला आवरायला पण मदत करायची, ठीक आहे. आणि नंतर आम्ही सगळं घर आवरून घेतलं. जेवढा पसारा करतात तेवढंच आवरायला पण मदत करतात मुलं, असं नाही आहे. पण पसारा खूपच करतात, काही वाटत नाही मला त्याचं, कारण बाहेर नसतात ती घरातून, तर घरातली घरात करणार काय दुसरं. आणि मला ह्या सगळ्याची सवय झाली आहे कारण मला करमत नाही मग असं मुलं घरात नव्हती तेव्हा. तर छान असं आवरून घेतलं. नंतर थोडीशी झोपवली होती मुलांना आणि मग संध्याकाळी थोडासा नाश्ता केला कारण आम्हाला जायचं होतं खाली गाडी चालवायला. खूप एक्सायटेड आहेत ते. आता झोप झाली का? आता कुठे जायचंय? स्कूटर चालवायला जायचं. तर छान झोपा झाल्यात. मस्त थोडंसं आम्ही नाश्ता करून घेणार आहे आता, दिवाळीचा फराळ. आणि नाही रव्याची बाकराची करंजी, बाकूर टाकून केली माझी ना. तक्षला बाकराची आवडते, ह्याला तिळाची आवडते. चला फिनिश करायचं पटपट, मग जायचं स्कूटर चालवायला. स्कूटर चालवायला चाललंय आता खायचे बा. नो का नो तुला
आणि मस्त नाश्ता केल्यानंतर तक्षण्याने मी एक गुलाबजाम खाल्ला. त्याला खायचं होतं तर म्हटलं मम्मा तू पण खा. छान अशी भांडे वगैरे घासून ठेवले. खूप भांडे पण होती. तर म्हटलं आवरून जाऊया म्हणजे आल्यावरती स्वयंपाक बनवायला. तू केलंय? उद्या तुला लावते करायला व्हिडिओ मध्ये साफ. ठीक आहे. येस, दादाला मटन पण बनवायला सांगू आपण. मटन नाही बनवणार. काय करणार? मला तिखटवाले मटन बनवायचं. नाही बनवणार. पुसली का रांगोळी? अभी हम जा रहे हैं गाड़ी चलाने के लिए. नहीं मी चावी नाही हातात. धर लॉक उघडत. तू पण शूज घाल ना दादा, ते चप्पल घसरते. मम्मी ऐक ना, मला बेल्ट घे. कसला बेल्ट? ही असे घर सरते पण घे ना. लाव ना बेल्ट माझावाला. हा थोडं धर रे. लॉक उघडून बाहेर चल म्हणजे आम्हाला पण बाहेर निघता. पळू नको, थांब. गाडीवर बसू नको लगेच. बसणार मी बसणार. लिफ्ट का म्हणतो? पाऊस येत होता म्हणून ठेवलं असेल. आणि माझ्यापेक्षा जास्त ना मुलांनाच खूप आता वेळ लागलाय की मम्मानी गाडी चालवलेली बघायचीच आहे. सारखंच चाललंय त्यांचं. दिवसभर चाललं होतं आणि ती झोपली पण ह्याच अटीवर होती की तू गाडी चालवायला जाणार आहे खाली आणि आम्हाला बघायला नेणार आहे, एक एक चक्कर मारणार आहे. खूप आवडतंय त्यांना. आणि ते नव्हते तोपर्यंत मी 1 ते 2 वेळाच आले खाली गाडी चालवायला. पण आताही मला रात्रीपासून आल्यापासून त्यांनी एवढं हे केलंय खाली चल, सकाळी संध्याकाळी एक राऊंड मारून येऊ एवढा हट्ट करतात. चालू केली गाडी. चलो. त्यांनाच खूप आवडतंय मी गाडी चालवलेलं. तर चाललंय त्यांच्यासाठीच चाललंय. अरे थोडी आणि मस्त त्यांना पण एक राऊंड आणलेत मी नंतर. बघा पुढे निघली मम्मी तिकडे गेली. हा मी तुलाच काढतो. काय झालं? बाय. चल चल. पकडलाय. किती दिवस चालवली. बस उतरू.
आणि छान गाडी खेळून झाल्यावरती घरी आलो वरती. नंतर मग स्वयंपाक बनवला. तर जेवणामध्ये काय बनवलेली, बाजरीची भाकरी, मुलांना चपाती बनवलेली आणि टोमॅटोची चटणी. तर हे आमचं फेवरेट जेवण आहेच, टोमॅटोची चटणी. तक्षच्या बाबांना आणि तक्षला खूप आवडते. तर आज म्हटलं आपण तेच बनवूया. मस्त दिवाळीचं पण होतंच सगळं. दिवाळीचं काय नाश्ता, जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता सगळ्याच टायमिंगला चालतं आहे. मग जेवणाबरोबर पण थोडंसं होतं ते, तर म्हटलं मस्त टोमॅटोची चटणी बनवूया. म्हणजे मग आम्हाला भेंडी बनवायची होती, मला आणि तक्षला, पण त्याच्या बाबांना खायचं होतं टोमॅटोची चटणी. तर म्हटलं ठीक आहे, सकाळी बनवूया आपण भेंडीची भाजी ते. तर छान असं तर आम्ही जेवण करून घेतो. आणि खरंच मुलांशिवाय घराला शोभा नाही. मस्त घरात पसारा झालेला, पण आवरायला पण मज्जा आली. नंतर गाडी चालवायला पण उलट हट्ट करून मला रोजच ते घेऊन जात आहेत. माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ती, पण मलाच कंटाळा आणि मला नाही आवडत आहे सारखं. एक तर पाऊस येतो, बाहेर गाडी काढायला येत नाही आहे. आणि मग त्याचे बाबा म्हणतात पार्किंगमध्ये मुलं जशी सायकल खेळतात तशी तू गाडी खेळ. तर आमची तीच मस्ती चालू आहे आणि शिकते आहे मी त्याच्यामध्ये. मग माझं पण थोडंसं होतं आहे शिकून. तर चला, असा काहीसा आहे ब्लॉग. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बरीच काही काम आहेत. मुलांचा तर अभ्यास पण घ्यायचा आहे सगळा, वर्कशीट वगैरे आणायच्या, हेअर कट करून आणायचं आहे. तर बघूया आपण पुढे काय काय होतं आहे ते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.